खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांना समोर पाहिल्यानंतर तुमच्या कुणाच्याही मनामध्ये आणि माझ्याही मनामध्ये कधी असा विचार येत नाही की समोरचा श्रोता वर्ग आणि रसिक वर्ग किती असावा. साहित्यामध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या कार्यक्रमाला गर्दी नसली तर त्याला पण माणसं गर्दी असायला हवी आणि तुम्ही सर्व बसलेले गर्दी असाल अशी अपेक्षा या ठिकाणी मनामध्ये ठेवून आज खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर अतिथी देवो भव या विचाराप्रमाणे सर्वप्रथम या कॅम्पसमध्ये आल्यानंतर सन्माननीय सिव्हिल विभागाचे प्रमुख आदरणीय यादव सर, या कॅम्पसचे रजिस्ट्रार आदरणीय पाटील सर, त्याचबरोबर त्यांचे सर्व शिक्षक सहकारी स्टाफ आणि ज्यांच्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की तुम्ही या देशाचे भावी या ठिकाणी नागरिक आहात. लोकशाहीचा चौथा पिलर जसा मीडियाला म्हटला जातो तसा त्याच लोकशाहीचा एक पिलर म्हणजे आजचा लोकमार्ग आहे आणि म्हणून तुमचे तितकंच या ठिकाणी कौतुक आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्याच्या माध्यमातून मला इथपर्यंत येता आलं आणि माझे अनुभव किंवा माझे विचार तुमच्यापर्यंत मांडण्याची संधी या ठिकाणी मिळाली की माझे सहकारी ज्यांच्या सोबत डी.वाय. पाटील कॅम्पसमध्ये मी 4 ते 5 वर्ष या ठिकाणी झाले होते. आमचे परमित्र आनंदगिरी गोसावी सर जे तुमच्याकडे व्यावहारिक म्हणून आता या ठिकाणी काम करतात, त्या सर्वांचं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी मला जो पाहुणचार किंवा एक पाहुण्याचं स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल आपल्या सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने ज्या उद्देशाने 12 जानेवारीला हा कार्यक्रम होणार होता पण काही कारणास्तव आज त्या महामानवाच्या विचारांना पुन्हा एकदा उजाळणी देण्यासाठी पुन्हा एकदा त्यांची आठवण होण्यासाठी आज हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर आजची तुमची सर्वांची पिढी ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यामध्ये रमलेली पिढी आहे आणि या रमलेल्या पिढीला खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विचारांचा भडीमार करून थोडंसं सन्मार्गावर आणण्यासाठी तुमच्या इन्स्टिट्यूटचं हे जे काम आहे ते निश्चितपणाने उल्लेखनीय काम आहे. कारण आजच्या पिढीला दिशा देण्यासाठी विचारांची गरज आहे. कारण आजची पिढी खऱ्या अर्थानं खूप वाहत झालेली आहे आणि मग जीवनामध्ये हे सर्व चालत असताना विचारांची संगत असणे, विचारांची भेटत असणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्या अनुषंगाने आजचा हा या ठिकाणी व्याख्यानाचा कार्यक्रम आहे. सर्वप्रथम आजच्या तुम्हा विद्यार्थ्यांना थोडंसं बोरिंग वाटणार नाही, कंटाळा वाटणार नाही अशा पद्धतीने थोडंसं करमणूक वजा विचारांचा आणि वारसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे. सर्वात प्रथम या ठिकाणी जीवनामध्ये आजच्या युवकांना जर कशाचं महत्व कळलं पाहिजे त्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक घटकाचं महत्व कळलं पाहिजे. कारण आयुष्याच्या वाटेवरती एखादा क्षण देखील तुमचं जीवन कधी बदलून जाईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून करमणूक म्हणून थोडंसं तुमच्या मनाला आलेली निर्णय लावण्यासाठी मी नेहमी व्याख्यानामध्ये योग यांच्यासाठी थोडंसं करमणूक म्हणून एक कविता नेहमी सादर करत असतो आणि आज तुमच्यासमोर ते सादर करणार आहे. या कवितेचा दुहेरी अर्थ असा आहे तर तुमचं करमणूक होणार आहे, मनोरंजन होणार आहे पण त्याचबरोबर त्यातून मिळालेला संदेश मात्र तुमच्या जीवनाला फार बहुमूल्य ठरणार. कदाचित काही युवकांनी काही युवतींनी ही कविता ऐकली देखील असतात. ज्या कवितेचं नाव आहे शेपटा. आयुष्यातले एक क्षण देखील जीवनाला कसे करायला मी देतो हे यातून आपल्याला कळणार. मी कविता सादर करतो विद्यार्थी मित्रांनो. कवितेचं नाव आहे शेपटा. यशस्वी बसलो होतो प्रथम परीक्षेस, यशस्वी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एका गतीने पेपर सोडवा आदेश उपदेश, पेपर पहिला घंटा पहिली शमन औत्सुक्याचा, पेपर पहिला घंटा पहिली शमन औत्सुक्याचा, माझ्या पुढे नंबर होता शुभदा जोशीचा. मागे नाती देऊन विसरा न कळत सवयीने, मागे नाती देऊन विसरा न कळत सवयीने, लिहू लागली पेपर मधल्या पानावरती पाणी. मऊ रेशमी मोहक शेपटाचा भाव, शेपटाचा अर्थ माझ्या वर्गाला कळला असेल. मऊ